नमस्कार, आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। नीरफणसाची कापं तळलेली होती, मस्त एकदम भन्नाट रेसिपी झालेली होती, ती अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की बघा। आणि अर्धा जो फणस आपण ठेवलेला होता भाजीसाठी, त्याची आता मी भाजी करणार आहे। तर ती भाजी कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, नीरफणसाचे मी हे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आपण बटाटा जसा कापतो तसेच हे तुकडे बटाट्यासारखेच केलेले आहेत, चौकोनी तुकडे। आणि आता चुलीवर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यात आपण तेल घालूया। हे बघा, तेल आता आपलं तापलेलं आहे, आपण थोडंसं जिरं घालणार आहोत त्याच्यात। इथे मी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरलेली आहे आणि ओला नारळ घेतलेला आहे खावणून थोडासा। आता आपण जिरं छान तडतडलेलं आहे, मिरची घालूया। कढीपत्ता पण घालूया। मिरची कढीपत्ता छान परतून घेतलाय आपण। थोडीशी हळद घालते। उपवासाला जर ही भाजी खायची असेल तर हळद नाही घालायची, बाकी इतर वेळेस आपण हळद घालू शकतो। आता हे छान सगळं परतून झालेलं आहे, फोडणी आपली छान परतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे तुकडे घालूया नीरफणसाचे। हे असे पाण्यात घालून ठेवले ना तुकडे की काळे पडत नाहीत, नाहीतर मग लगेच काळा पडतो फणस। आता हे छान फोडणीमध्ये परतून घ्यायचे। वाफेवर अगदी पटकन शिजते ही भाजी। हे बघा, मीठ घालूया आपण आता चवीनुसार आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया। फोडणीमध्ये छान हे तुकडे परतून घ्यायचे, म्हणजे मस्त भाजीला छान चव येईल। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडी कोथिंबीर मी आता घालते आणि थोडीशी आपण नंतर घालणार आहोत। ही आता अशी घातली ना की भाजीला मस्त कोथिंबीरीचा पण स्वाद छान येतो। हे बघा, भाजी आपण आता फोडणीमध्ये छान परतून झालेली आहे। आता थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे आपल्याला, खूप काही पाणी घालायचं नाहीये, थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि वाफेवर आपल्याला आता ही भाजी शिजवायची आहे। आपण आता झाकण ठेवूया ह्याच्यावर। हे बघा, झाकण ठेवलंय। आता 5 मिनिट आपण ही भाजी अशीच वाफेवर शिजू द्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढून आता बघूया। भाजी शिजलेली आहे। हे बघा, भाजी मस्त शिजली आहे, एकदम पटकन शिजतो हा फणस। हे बघा, एकदम मस्त शिजलेली आहे। आता आपण त्याच्यावर ओला नारळ आणि कोथिंबीर घालूया। भरपूर असा ओला नारळ घालायचा आणि कोथिंबीर। आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचंय। खोबरं घातलंय आपण, आता ते छान भाजीमध्ये ढवळून घ्यायचंय सगळं। फक्त मिरचीवर आपण ही भाजी केलेली आहे, पण इतकी अप्रतिम चव लागते या भाजीची। तुम्हाला जर उपवासाला ही भाजी खायची असेल तर हळद घालू नका आणि शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल। ओला नारळ तर आपण घातलेला आहे, पण तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील थोडासा घालू शकता। चला, भाजी आपली तयार झालेली आहे, आपण आता ती डिशमध्ये काढून घेऊया। हे बघा, झटपट अशी आपली नीरफणसाची भाजी तयार देखील झाली। अगदी 5 ते 10 मिनिटं या भाजीसाठी लागतात। खूप कमी साहित्य आणि चविष्ट अशी ही नीरफणसाची भाजी आपली तयार झालेली आहे। मी आता खाऊन बघणार आहे कशी झाली आहे ते आणि मी तुम्हाला सांगते। दिसते पण एकदम मस्त आणि चवीला देखील तितकीच भारी लागते ही। मी नुसतीच खाते,
खूप छान. तिखट अगदी बेताचं आहे आणि ओला नारळ घातलाय ना त्याची इतकी छान चव येते. मस्तच झाली आहे एकदम भाजी. खूप छान, खूप छान. नुसती खायला देखील खूप मस्त आहे ही भाजी. परत थोडीशी खाते. फणस इतका मस्त शिजलाय ना आणि सगळं जिरं मिरची कढीपत्ता आपण जे काय घातलंय ना ते सगळं फ्लेवर त्याच्यात मस्त उतरलंय. आणि ओल्या नारळाने तर आहा, खवणलेला ओला नारळ जो आपण घातलाय ना त्याच्याने त्या भाजीची चव आणखीन वाढलेली आहे. इतकी स्वादिष्ट झालेली आहे ही भाजी. मी आता ही नुसतीच खाते, पण चपाती बरोबर देखील किंवा भाकरी बरोबर देखील तुम्ही खाऊ शकता. हळद न घालता ही भाजी केली तर ती आपण उपवासाला देखील खाऊ शकतो. ही नुसती भाजी, एक प्लेट जर भाजी खाल्ली ना तर पोट भरेल अशी ही निरफणसाची भाजी आपली मस्त एकदम भारी तयार झालेली आहे. आमच्या कोकणातली प्रसिद्ध अशी ही पाककृती मी आज तुम्हाला करून दाखवली. तुम्हाला ही पाककृती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक छानशी कमेंट देखील करा. चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. धन्यवाद.